हॅलो स्टुडंट, आपण मागच्या आठवड्यात ड्रग्स ॲक्टिंग ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम दॅट इज द 6th चॅप्टर त्यामध्ये आपण ॲनाटॉमी ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड फिजिओलॉजी ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम बघितले. त्यातल्या 2 टर्म्स आहे महत्त्वाच्या, सेंट्रल स्टिम्युलंट आणि सेंट्रल डिप्रेसंट. त्या बघू आपण. फार्माकोलॉजी ऑफ ड्रग्स ॲक्टिंग ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. Drugs affect the central nervous system in a various way. Drugs may act directly on the neuron, thus modifying the neuronal function. Some drugs may act reflexively by sending afferent impulses to the central nervous system via the chemoreceptors, baroreceptors, and a peripheral nerves, causing thereby a psychic, somatic, and visceral responses. Some drugs may affect the nutrition and oxygen supply of neurons by altering its blood supply or affecting their metabolism. Thus, the drugs either stimulate or depress the central nervous system. Central stimulants. Stimulation of central nervous system results from the suppression of a inhibiting area in the central nervous system. The central stimulants are used to produce a specific stimulation of certain areas. Example आहे त्याचे sensory or motor cortex and medullary centers. Second आहे central depressants. Depression of central nervous system can be achieved by release of a inhibitory chemical substance interfering synapse without inducing structural damage. The depressant depress the irritability of centers of a conscious perception or voluntary movements, finally leading to a temporary reversible loss of consciousness known as a narcosis. हे झालं 6th चॅप्टरचं. आता आपण बघणार आहोत 7th चॅप्टर दॅट इज द जनरल ॲनेस्थेटिक्स. जनरल ॲनेस्थेसिया हा एक्झाम पॉईंट ऑफने खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावर भरपूर सारे MCQs वगैरे पण असू शकतात, तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपण त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. जनरल ॲनेस्थेटिक्स. General anesthesia is a state of controlled unconsciousness. During a general anesthetic, medications are used to send you asleep, so you are unaware of surgery and don't move or feel pain while it's carried out. तर anesthesia म्हणजे काय? Anesthesia can be defined as the reversible loss of pain sensation. ही एक रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. म्हणजे जर आपल्याला एखादा टीथ रिमूव्ह करायचा असेल, नेल रिमूव्ह करायचा असेल किंवा बॉडीचा पर्टिक्युलर पार्टला यूज होतो, म्हणजे टीथ रिमूव्ह किंवा नेल रिमूव्ह हे त्यासाठी पूर्ण बॉडीला ॲनेस्थेशिया देण्याची गरज नसते. त्यासाठी लोकल ॲनेस्थेटिक वापरतात. ते फक्त पर्टिक्युलर पार्टलाच ॲनेस्थेटिक करतात आणि हे करतात. पण मोठ्या सर्जरी म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट त्यासाठी आपल्याला जनरल ॲनेस्थेटिकची गरज पडते. ते पूर्ण बॉडीला ॲनेस्थेटिक करते फॉर द रिस्पेक्टिव्ह टाईम ऑफ पिरियड. जसा ड्रगचा इफेक्ट कमी होतो तसं आपल्याला बॉडीचे सेन्सेशन जसे तसे होते, म्हणजे किंवा पेन आपल्याला जाणवतो, म्हणजे बॅक टू नॉर्मल स्टेज. पण हे इतकं सोपं नसतं. ऑपरेशन म्हटल्यावर खूप सारी भीती, म्हणजे अँझायटी असते, गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन असतं, ब्रॉन्कियल सिक्रेशन असतं किंवा होऊ शकतं, किंवा ओमिटिंग पण होऊ शकतं. पेशंट खूप घाबरलेला असतो. या सर्वांना कंट्रोल करण्यासाठी पण प्री ॲनेस्थेटिक ड्रग यूज केले जातात. प्री ॲनेस्थेटिक ड्रग हे जनरल ॲनेस्थेटिकला च्या इफेक्टला मॉडिफाय करतात किंवा ते पोटेन्शिएट करतात. प्री ॲनेस्थेटिक ड्रग जनरल ॲनेस्थेटिकच्या ड्रगला आणि इम्प्रूव्ह करतात. ॲनेस्थेटिक देण्याच्या पहिले किंवा ऑपरेशनच्या अगोदर प्री ॲनेस्थेटिक ड्रग देतात. यामुळे ऑपरेशनची प्रोसेस ही स्मूथली स्पीडअप होऊन आणि कॉन्सिक्वेन्स कमी होऊन, डिसॲडव्हान्टेजेस कमी होऊन
आणि जनरल ॲनेस्थेटिकचे पण डोस पण कमी लागतो जर प्री ॲनेस्थेटिक यूज केले तर. आपण प्री ॲनेस्थेटिक पुढे बघणारच आहोत. आता आपण बघणार आहोत जनरल ॲनेस्थेटिक. Anesthesia can be defined as the reversible loss of pain sensation. That it is a reversible process. Benefits काय आहे ॲनेस्थेशियाचे? It sedate patient and reduce the level of anxiety in his or her mind. There is a lack of awareness and amnesia. म्हणजे amnesia प्रोड्यूस करतो. Skeletal muscle relaxant. Suppress the undesirable reflexes. आणि 5 आहे analgesia. Anesthetic is a drug or agent that produces a complete or partial loss of feelings. There are 3 kinds of anesthetic: general, regional, and local. When a patient undergoes a general anesthetic, they lose a sensation and become unconscious. General anesthetic can be given in a number of ways. One method is by injecting drug into your veins, and another method is by anesthetic gas given by inhalation through a mask. Sometimes injections the anesthetic mask can be used at the same time. A general anesthetic is an agent used to produce a reversible loss of consciousness and a sensation. The term surgical anesthesia is defined as the total unawareness of environment without appreciation of pain or other sensory perception and without a memory of experience. Drugs for relieving the pains of operative patients have been used since a long back, but the first satisfactory result for a general anesthetic was obtained by a Crawford Long and by a Morton. The exact mechanism of general anesthetic is yet to be discovered, but many theories regarding the mode of action and general anesthetic have been put forward since 19th century. All anesthetic produce the same effect on the central nervous system, but differ in their selective action on the higher centers. Due to the difference in their susceptibility, as the administration of anesthetic agent brings a paralysis of body parts begins from the cortex and progresses to basal ganglia, cerebellum, spinal cord, and finally to the medulla. Thus the complex function of the body are affected first. General anesthetics are the drug which causes a reversible loss of all sensation and consciousness. The cardinal features of general anesthetic: loss of all sensation, especially pain, sleep, that is the consciousness, and amnesia. नंतर आहे इमोबिलिटी ऑफ मसल रिलॅक्सेशन. इमोबिलिटी होते आणि मसल पण रिलॅक्स होतात जनरल ॲनेस्थेशियामध्ये. अबोलिशन ऑफ सोमॅटिक अँड ऑटोनॉमिक रिफ्लेक्सेस, म्हणजे व्हेरियस रिफ्लेक्सेस आहे ते पण स्टॉप केले जातात जनरल ॲनेस्थेशियाने सर्जरीसाठी. आता आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ जनरल ॲनेस्थेटिक. व्होलेटाईल जनरल ॲनेस्थेटिक आणि नॉन व्होलेटाईल जनरल ॲनेस्थेटिक असतात. तो व्होलेटाईलमध्ये पण 2 टाईप आहे, लिक्विड आणि गॅसेस. लिक्विडमध्ये एक्झाम्पल आहे डायइथिल इथर, क्लोरोफॉर्म, हॅलोथेन, मिथॉक्झिफ्लुरेन, इथिल क्लोराईड आणि ट्रायक्लोरोइथिलीन. आणि व्होलेटाईल जनरल ॲनेस्थेटिकमध्ये गॅसेसमध्ये एक्झाम्पल आहे नायट्रस ऑक्साईड म्हणजे इनहेलेशन गॅस, इथिलीन आणि सायक्लोप्रोपेन. नॉन व्होलेटाईल जनरल ॲनेस्थेटिकमध्ये 2 टाईप आहे, शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स आणि नॉन बार्बिच्युरेट्स, किंवा इंट्राव्हेनस टाईप आहे दुसरा.
म्हणजे इंड्युसिंग एजंट आणि स्लोअर ॲक्टिंग ड्रग्स. इंड्युसिंग एजंट म्हणजे शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स आहे. थायोपेंटॉन सोडियम, मिथोहेक्झिटोन, सोडियम प्रोपोफॉल आणि इटोमिडेट्स. स्लोअर ॲक्टिंग ड्रग्स एक्झाम्पल आहे बेन्झोडायझेपाम, डायझेपाम, लोराझेपाम अँड मिडाझोलाम. चार्ट आहे हा क्लासिफिकेशनचा जनरल ॲनेस्थेटिकचा. यात त्यांनी पर्टिक्युलरली इनलेशनल आणि इंट्राव्हेनसली घेणारे ड्रगचं क्लासिफाय केलं आहे. इनलेशनमध्ये गॅस आणि होलेटाईल लिक्विड. गॅसचे एक्झाम्पल आहे नायट्रस ऑक्साईड आणि होलेटाईल लिक्विडचे एक्झाम्पल आहे हॅलोथेन, एनफ्लुरेन, आयसोफ्लुरेन, डिसफ्लुरेन, सिवोफ्लुरेन आणि मिथॉक्झिफ्लुरेन. नंतर इंट्राव्हेनसली स्लोअर ॲक्टिंग आणि इंड्युसिंग एजंट म्हणजे फास्ट ॲक्टिंग. इंड्युसिंग एजंटचे एक्झाम्पल आहेत थायोपेंटॉन, मिथॉक्झिटॉन, प्रोपोफॉल, इटोमिडेट्स अँड डेक्समिडेटोमिडिन. नंतर स्लोअर ॲक्टिंगमध्ये आहे डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेशिया, त्याचं एक्झाम्पल आहे किटामाइन. नंतर आहे ओपॉइडचं एक्झाम्पल आहे फेंटानिल. नंतर आहे बेन्झोडायझेपिनचं एक्झाम्पल आहे डायझेपाम, लोराझेपाम आणि मिडाझोलम. हे झालं क्लासिफिकेशन. इट इज अ कॉम्प्लेक्स प्रोसिजर इन्व्हॉल्विंग द म्हणजे जनरल ॲनेस्थेशिया म्हणजे ऑपरेशनच्या वेळेस काय काय मेंटेन होते, म्हणजे काय काय गरजेचं असतं. म्हणजे प्री ॲनेस्थेटिक असेसमेंट असते ऑपरेशनच्या वेळेस. म्हणजे ऑपरेशन करण्याच्या आधी पेशंटला ॲडमिट करणं, त्यानंतर त्याचे पूर्ण बॉडीचं चेकअप होणं, त्यासाठी त्याला भीती असणे किंवा त्याचे अजून काही प्रॉब्लेम असणे, त्यासाठी प्री ॲनेस्थेटिक असेसमेंट. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जनरल ॲनेस्थेटिक ड्रग्स आणि ऑपरेशनच्या वेळेस कार्डिओ रेस्पिरेटरी मॉनिटरिंग म्हणजे कार्डिओ रेस्पिरेटरी मॉनिटरिंग केले जातं ऑपरेशनच्या वेळेस. ॲनाल्जेसिया म्हणजे पेशंटला पेनचं सेन्सेशन न होऊन देणं. एअरवे मॅनेजमेंट म्हणजे ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित आहे का नाही पूर्ण ऑपरेशनच्या वेळेस. परत फ्लूइड जे बॉडीचं फ्लूइड आहे ते व्यवस्थित आहे का नाही पूर्ण ऑपरेशनच्या वेळेस. आणि पोस्ट ऑपरेटिव्ह पेन रिलीफ हे ऑपरेशनच्या महत्त्वाच्या हे असतात स्टेजेस. त्यानंतर आपण बघणार आहोत स्टेजेस ऑफ जनरल ॲनेस्थेशिया. Clinically, the mode of action can be divided into a 4 stage of anesthesia on the basis of degree of paralysis. तर 4 स्टेजेस आहे ॲनेस्थेशियाचे. स्टेज ऑफ ॲनाल्जेसिया, सेकंड आहे स्टेज ऑफ डेलिरियम, थर्ड आहे स्टेज ऑफ सर्जिकल ॲनेस्थेशिया आणि फोर्थ आहे स्टेज ऑफ रेस्पिरेटरी पॅरालिसिस. जनरली ॲनेस्थेशिया दिल्यानंतर स्टेजेस असतात. इंडक्शन म्हणजे जो आपण डोस देतोय त्याचं डोसचं मेंटेनन्स. त्यानंतर सेकंड आहे मेंटेनन्स ऑफ डोस म्हणजे ते मेंटेनन्समध्ये ऑपरेशन होते जे काही सर्जरी आहे ती. आणि नंतर रिकव्हरी म्हणजे जो आपण डोस दिला आहे जनरल ॲनेस्थेटिकचा त्याचं मेटाबॉलिझम होणं किंवा बॉडीतनं इलिमिनेशन होणं पूर्ण. आणि जो रिव्हर्सिबल लॉस आहे सेन्सेशनचा तो परत पेन जाणवणे वगैरे हे ह्या प्रोसेस आहे. तर आपण बघणार आहोत स्टेज ऑफ ॲनाल्जेसिया. फर्स्ट स्टेज. दिस स्टेज एक्सटेंड फ्रॉम अ बिगिनिंग ऑफ इनहेलेशन ऑफ ॲनेस्थेटिक एजंट अप टू अ लॉस ऑफ कॉन्शियसनेस. देअर इज अ ग्रॅज्युअल डिप्रेशन ऑफ अ कॉर्टिकल सेंटर्स. It causes a sensation of falling, suffocation and visual or auditory aberrations. Minor surgical procedures such as a dental extraction can be carried out during this stage.
but this stage does not last for a longer time. With the continued administration of anesthetic agent, the patient passes into a second stage. Analgesia is produced before a consciousness is lost. Start from beginnings of anesthetic inhalation and last up to a loss of consciousness. Pain is progressively abolished during this stage. म्हणजे इंडक्शन होते, कॉन्शियसनेसला गायब करतो. Patient remains conscious, can hear and see and feels a dreams-like a state. Reflexes and respiration remains normal. It is difficult to maintain. Use is limited to short procedures only. नंतर सेकंड स्टेज आहे स्टेज ऑफ delirium and excitement. This stage extends from loss of consciousness to the beginning of a surgical anesthesia. This stage may associated with a marked excitement, shouting, laughing, increase muscular activity, vomiting, and hyperventilation. This effect results due to a release of lower cortical centers from the inhibitory controls of higher centers as a result of cortical depression. Pupils may dilate and the patient may show a development of a marked hypertension and a ट्रॅकिकार्डिया. स्टेज 2 आहे एक्साइटमेंटची. म्हणजे पेशंट तेव्हा अर्धा शुद्धीत असतो किंवा अर्धा बेहोश असतो. रिफ्लेक्स ॲक्शन शो करतो तो, म्हणजे हातपाय हलवणे, काय होतंय ते समजत नाही, किंवा म्हणजे एक्साइटमेंट असते त्या पेशंटला. ती स्टेज आहे स्टेज 2. या स्टेजमध्ये दिस स्टेज इज नॉट फाउंड विथ अ मॉडर्न ॲनेस्थेशिया. प्री ॲनेस्थेटिक मेडिसिन अँड रॅपिड इंडक्शन यूज केले जाते. म्हणजे ही स्टेज ओव्हरकम केली जाते जनरली. आत्ता पहिले ही स्टेज असायची, स्टेज ऑफ डेलिरियम आणि एक्साइटमेंट. म्हणजे फ्रॉम लॉस ऑफ कॉन्शियसनेस टू बिगिनिंग ऑफ अ ऑटोमॅटिक ब्रीथिंग, आयलॅशेस रिफ्लेक्सेस डिसअपियर. एक्साइटमेंट म्हणजे पेशंट मे शाउट, स्ट्रगल अँड होल्ड हिज ब्रीथ, मसल टोन increases, jaws are tightly closed, breathing is jerky, vomiting, involuntary micturition or a defecation may occur. No stimulus or a operative procedure carried out during this stage. Potentially dangerous response can occur during this stage, including a vomiting, laryngospasm and uncontrolled movement. ही सेकंड स्टेज आहे स्टेज ऑफ डेलिरियम आणि एक्साइटमेंट. थर्ड स्टेज महत्त्वाची आहे स्टेज ऑफ सर्जिकल ॲनेस्थेशिया. As a more anesthetic agent gets in a deep breathing start and the patient passes into the third stage of anesthesia. म्हणजे हे सर्जिकल ॲनेस्थेशिया. या स्टेजमध्ये जनरली सर्जरी केली जाते. This stage extends from the end of the second stage until a cessation of a spontaneous respiration as a result of excessive concentration of an anesthetic agent in the central nervous system. The important effects of this stage are recognized by the following signs. Regular respiration is regained after a second stage. स्केलेटल मसल्स आर रिलॅक्स. ह्या स्टेजमध्ये स्केलेटल मसल हे रिलॅक्स असतात आणि रेग्युलर रेस्पायरेशन हे रिगेन असतं. त्यानंतर द ग्रॅज्युअल लॉस ऑफ रिफ्लेक्सेस म्हणजे या स्टेजमध्ये नसतातच. आणि सच ॲज अ आयलिड्स अँड कॉन्जिवेटल रिफ्लेक्सेस. द आयबॉल्स आर रोविंग. Major surgical operations are done in this stage. The physical signs during surgical anesthesia are divided in 4 different planes
and are number 1 to 4 according to the increasing depth of anesthesia. Plane 1 मध्ये काय असतं, द प्युपिल्स आर नॉर्मल इन अ साईज अँड द आयबॉल्स आर रोविंग, म्हणजे आयबॉल्स ते असे फिरत असतात इकडे तिकडे. अँड इफ द म्हणजे डोळे फिरतात. अँड द प्युपिल्स आर डायलेटेड रिफ्लेक्सली ड्युरिंग दिस सेकंड स्टेज. दे अटेन अ नॉर्मल साईज, त्यांची साईज नॉर्मल असते. अँड द रेस्पायरेशन इज अ फुल रेग्युलर डीप अँड अ थ्रोकॅ ॲबडॉमिनल कॅरेक्टर्स. द ब्लड प्रेशर अँड पल्स रेट आर नॉर्मल. ह्या प्लेन 1 मध्ये ब्लड प्रेशर आणि पल्स रेट हे नॉर्मल असतात. नंतर आहे प्लेन 2. इन दिस प्लेन द आयबॉल्स आर फिक्स, म्हणजे आयबॉलची मुवमेंट बंद होते. डोळे जे इकडे तिकडे बघत असतात ते शांत होऊन म्हणजे फिक्स होतात. अँड द रेस्पायरेशन इज अ स्टील रेग्युलर. रेस्पायरेशन पण रेग्युलर असते या स्टेजमध्ये. बट द ॲम्प्लिट्यूड ऑफ रेस्पायरेशन इज अ डिमिनिश. द मस्क्युलर रिलॅक्झेशन इज अ ॲडिक्वेट. मसल पण रिलॅक्स असतात. अँड द इन्क्रीज इन अ रेस्पायरेशन रेट ऑर अ ब्रीथ होल्डिंग इन अ रिस्पॉन्स टू द स्किन इन्सिजन इज abolished. द लॅरिंजियल रिफ्लेक्स इज लॉस्ट. लॅरिंजियल रिफ्लेक्स हे लॉस्ट असतात प्लेन 2 मध्ये. नंतर आहे प्लेन 3. इन दिस प्लेन देअर इज अ सिंक्रोनरी बिटवीन अ thoracic अँड अ ॲबडॉमिनल रेस्पायरेटरी मुवमेंट. द ब्लड प्रेशर बिगिन्स टू फॉल. ब्लड प्रेशर कमी होत जाते. and the intercostal muscles are slowly paralyzed. प्लेन इंटरकॉस्टल मसल आहे हे स्लोली पॅरालाइज होत जातात. अँड द रेस्पायरेशन बिकम्स अ मोर ॲबडॉमिनल इन अ कॅरेक्टर. अँड द प्युपिलरी लाईट रिफ्लेक्स इज लॉस्ट. अँड द मस्क्युलर रिलॅक्झेशन इज अ कम्प्लीट. This was a desired phase of surgery when muscle relaxants were not used. नंतर आहे प्लेन 4. The paralysis of intercostal muscles is completed in plane 4. The pupils are further dilated. Pupils हे डायलेट होतात प्लेन 4 मध्ये. अँड दे डू नॉट रिस्पॉन्स टू द लाईट, म्हणजे त्यांच्यावर किती लाईट चमकला तरी ते रिस्पॉन्स नाही होत त्या प्युपिल्सचा. अँड ब्लड प्रेशर इज लो. ऑल द सिक्रिशन्स आर कम्प्लिटली अबोलिश, म्हणजे सिक्रिशन्स पण अबोलिश होतात प्लेन 4 मध्ये. हे होती स्टेज 3, दॅट इज द स्टेज ऑफ सर्जिकल ॲनेस्थेशिया. नंतर स्टेज 4 आहे मेडुलरी अँड रेस्पायरेटरी पॅरालिसिस. Due to excessive administration of anesthetic agent, the patient passes into the fourth stage, that is the stage of respiratory paralysis. This stage shows a severe depression of vital medullary centers. The complete respiratory arrest occurs due to the paralysis of intercostal muscles and diaphragm. There is a vasomotor collapse which may finally lead to a ceasing of heartbeats. स्टेज 4 म्हणजे ड्रगचा डोस जर जास्त झाला किंवा रिकव्हरी झालीच नाही, जे जनरल अॅनेस्थेशिया आपण दिला आहे, तेव्हा स्टेज 4 होते. दॅट इज द मेडुलरी पॅरालिसिस. म्हणजे ह्या स्टेजमध्ये पेशंटची डेथ पण होऊ शकते. सिसेशन ऑफ ब्रिथिंग, फेल्युअर ऑफ सर्क्युलेशन, दॅट इज द डेथ. प्युपिल्स वाईडली डायलेटेड होता आणि मसल्स आर टोटली फ्लॅबी असता. पल्स आर इम्पर्सेटिबल आणि BP हा व्हेरी लो असतो. दॅट इज द स्टेज 4, दॅट इज द मेडुलरी अँड रेस्पिरेटरी पॅरालिसिस. हे स्टेजेस होते ॲनेस्थेशिया जनरल ॲनेस्थेटिकचे. स्टेज 1 आपण बघितली ती स्टेज ऑफ ॲनाल्जेसिया. सेकंड होती स्टेज ऑफ डेलिरियम.
थर्ड होती स्टेज ऑफ सर्जिकल ॲनेस्थेशिया आणि स्टेज 4 आहे स्टेज ऑफ रेस्पिरेटरी पॅरालिसिस. आता आपण ज्याचे ड्रग्सचे क्लासिफिकेशन बघितले ते ड्रग्स बघणार आहोत वन बाय वन. म्हणजे होलाटाईल जनरल ॲनेस्थेटिक्समध्ये लिक्विड आहे, त्याचं एक्झाम्पल आहे डायइथिल इथर. इथर इज अ कलरलेस लिक्विड ऑफ अ व्हेरी होलाटाईल नेचर. त्याचं बॉइलिंग पॉईंट आहे 35 डिग्री सेल्सिअस अँड इट गिवन ऑफ अँड इरिटंट्स इनफ्लेमेबल अँड एक्सप्लोजिव्ह वेपर्स is a light sensitive, thus decomposes on exposure to light and air to produce aldehydes and peroxides. Hence it is marketed in a amber color bottles. The concentration 10 to 15% is a inspired air is a sufficient for a induction of anesthesia which can maintain by a 4 to 5% concentration. Pharmacological action: only a minor portion of ether is oxidized in the body and is eliminated through the lungs. हे डायइथिल इथर हे लंग्सच्या द्वारे इलिमिनेटेड होते. द होलाटाइल नेचर ऑफ इथर इज अ troublesome in a hot climate. हॉट क्लायमेट्समध्ये हे ट्रबल प्रोड्यूस करतात. द मिसिबिलिटी ऑफ ड्रग्स विथ अ बॉडी फ्लुइड्स रिक्वायर अ लार्ज अमाउंट ऑफ ड्रग्स फॉर अ इंडक्शन ऑफ अ ॲनेस्थेशिया and the induction is a very slow. Ether irritates the respiratory tract and enhance the mucosal secretions. The drug may sometimes cause a laryngospasm. Ether is also known to increase the heart rate, blood pressure and blood sugar. It is also cause a peripheral vasodilation. Ether depresses the myocardial contractility. 85 to 90% of eliminated through the lungs and remaining through the skin, urine, milk and sweat can cross the placental barrier. काही ॲडवर्स इफेक्ट आहे डायइथिल इथरचे. इथर इज नोन टू बी अ सेफ ॲनेस्थेटिक. रिकव्हरी फ्रॉम अ इथर ॲनेस्थेशिया शो अ सिम्पटम्स ऑफ नॉशिया आणि वॉमिटिंग. It is a very irritant anesthetic of highly explosive nature. During induction anesthesia, sensitization of baroreceptors by ether may induce a reflex inhibition of heart. Children show a tendency to ether convulsions. Contraindications आहे डायइथिल इथरचे. No particular contraindication to ether therapy have been stated due to its safety, but nowadays highly specialized anesthetic agents have replaced ether therapy. Alcoholics show a tolerance to ether therapy. नंतर थेरपेटिक्स यूज काय आहे डायइथिल इथरचे. इथर यूज ॲज अ सेफ जनरल ॲनेस्थेटिक एजंट. इट इज अ स्टील यूज इन अ pediatric anesthesia. It is used as a safest anesthetic and excellent analgesic. It is used where a spontaneous respiration are to be encouraged. It can be employed during the delivery to reduce a labor pains. Preparation आणि डोसेज आहे. इथर IP 1 to 4 ml यूज केला जातो त्याचा डोस. स्पिरिट ऑफ इथर IP 1 to 4 ml. आणि इथर ॲनेस्थेटिक हे मार्केटेड प्रोडक्ट्स आहे, त्याचे डोस डिपेंड असतात. हे झालं डायइथिल इथर. त्याचे आपण ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस पाहू. ॲडव्हान्टेजेस काय आहे डायइथिल इथरचे? कॅन बी यूज विदाउट कॉम्प्लिकेटेड ॲपरेटस, पोटंट ॲनेस्थेटिक अँड गुड ॲनाल्जेसिक, मसल रिलॅक्झेशन, वाईडली सेफ्टी ऑफ मार्जिन, respiratory stimulation and bronchodilation, does not sensitize the heart to adrenaline, no cardiac arrhythmias, can be used in a delivery,
लेस लाईकली हिपॅटो ऑर नेफ्रोटॉक्झिसिटी. हे झाले ॲडव्हान्टेजेस डायथिल इथर. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे? इन्फ्लेमेबल आहे आणि अँड एक्सप्लोजिव्ह, स्लो इंडक्शन अँड अनप्लेजंट आहे. एक्झाम्पल आहे ॲट्रोपिन. स्लो रिकव्हरी, नॉशिया अँड ओमिटिंग. कार्डियाक अरेस्ट पण असू शकतो. डिसॲडव्हान्टेजेस आहे त्याचे. कन्व्हल्जन इन अ चिल्ड्रन्स, क्रॉस टॉलरन्स. डायथिल इथरचं क्रॉस टॉलरन्स पण होऊ शकतं. नंतरचं एक्झाम्पल आहे, सेकंड आहे लिक्विड म्हणजे होलेटाईल जनरल ॲनेस्थेटिकमध्ये. लिक्विड्समध्ये सेकंड एक्झाम्पल आहे क्लोरोफॉर्म. It is a clear volatile liquid of boiling point 61 degrees Celsius. It is a non-explosive liquid which is unstable on a storage. It has a sweet, appreciable smell. It is marketed in a brown color bottles to avoid the possibility of oxidation by light. It is also decomposes in the presence of flame to form a phosphogens. Chloroform is a highly potent anesthetic agent which can produce all the stage of anesthesia without causing hypoxia. Just 1% concentration of chloroform is inspired air is sufficient for induction of anesthesia. Surgical anesthesia can be achieved within 2 to 3 minutes. म्हणजे 2 ते 3 मिनिट्स मध्ये सर्जिकल ॲनेस्थेशिया अचीव होते क्लोरोफॉर्मने. केअर शुड बी टेकन टू डायल्यूट द वेपर विथ अ प्युअर एअर टू अवॉइड द पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरडोसेस. द फर्स्ट इंडिकेशन फॉर ओव्हरडोसेस ऑफ क्लोरोफॉर्म इज अ सर्क्युलेटरी कोलॅप्स. क्लोरोफॉर्म प्रोड्युसेस arterial hypotension without much affecting the heart rate. Hypotension is caused by a reduction in a cardiac outputs. Cardiac arrest may occur suddenly during a chloroform administration. Chloroform gives a cooling sensation when a drop on the skin. It is sometimes employed as a rubefacient. Dilute chloroform solutions are internally administered as a carminative. Adverse effect काय आहे क्लोरोफॉर्मचे? The chloroform has several major toxic effects on the liver. Repeated doses of chloroform can cause cirrhosis, degeneration of heart and the kidney. It is also known to precipitate delay chloroform poisoning and the post-anesthetic toxemia. The drug also produces hypotension, cardiac arrest and arrhythmia. The drug may even produce a ventricular fibrillation and also will respiratory arrest. There is also possibility of a paralytic issue due to a diminished internal mobility by the drugs. Therapeutics use. क्लोरोफॉर्मचे थेरपेटिक्स यूज काय आहे? Chloroform is a powerful anesthetic agent, but because of its several toxicity, it is no longer used as a general anesthetic agent except in obstetrical anesthesia. Externally, chloroform is employed as a counter irritant and a rubefacient. Dilute solution are administered internally as a carminative and somasis and a flavoring agent. It is also sometimes employed as a vehicle for extraction of organic drugs. हे आपण व्होलेटाईल जनरल ॲनेस्थेटिक्स मध्ये लिक्विड बघितले 2 डायथिल इथर आणि क्लोरोफॉर्म. आपण बाकीचे पुढचे ड्रग्स आणि त्यांचे युजेस किंवा फार्माकोलॉजिकल ॲक्शन हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत प्री ॲनेस्थेटिक ड्रग्स का यूज केले जातात. आणि ते आजचे लेक्चर मी इथंच थांबवते आहे. आपण बाकीचे ड्रग्सचा स्टडी नेक्स्ट लेक्चरमध्ये करू.
थँक्यू.